दोघांनी सोबत पेरलं, दोघांचे शेत जवळ जवळ आहेत. अरे पण तुझं चांगलं उगून आलं, माझं काहीच उगवलं नाही. तो दुसरा शेतकरी ज्याचं उगून आलं तो म्हटला, का रे भल्या माणसा, अरे मी शेंगदाणे उगवून येण्यासाठी पेरावे लागतात, मी पेरले होते, तू पेरले होते का? तर ज्याचं उगून नाही आलं त्यानं सांगितलं शेतकऱ्याला, अरे तू तरी आणले तसेच पेरले असतील, मी भाजून पेरले होते. मी कसे पेरले होते? भाजून पेरले होते. इकडं आहे का, माझं उदाहरण नीट आहे का? भाजून पेरले शेंगदाणे, भाजलं म्हणजे जळालं. एकदा जळालं की पुन्हा उत्पत्ती नाही, पुन्हा निर्माण होणं नाही. महाराज इथं वर्णन करतात, स्वामींच्या दरबारात जो आला त्याची वासना जळाली, जळाली म्हणजे पुन्हा निर्माण होणे नाही. आणि मनातली वासना जाणं, ही अंतःकरण निर्मळ होणं, हेच या इच्छा पदयात्रेचं फळ आहे. या पदयात्रेचं फळ सगळ्यात मोठं फळ काय तर आपली वासना निघून जाणं. वासनेचे बीज जळून जाय. आता इकडं आहे का, हा स्वामींच्या चरणाचा महिमा आहे. कशाचा? चरणाचा. एवढा महिमा सांगितला. मला बरंच बोलायचं, वेळ कमी आहे. आणि स्वामीच्या मुखाचा महिमा सांगतो. स्वामींचं मुख पाहिलं, ध्यान देऊन पाहिलं, अंतःकरण शुद्ध करून पाहिलं तर अंतःकरणाचे 2 विकार निघून जातात. आणि कोणकोणते? काम नावाचा विकार आणि क्रोध नावाचा विकार. हे 2 विकार गेले की मग समजायचं आपण स्वामींना पाहिलं. पाहण्याचं सांगतोय मी. पण जोपर्यंत काम आणि क्रोध नावाचे विकार जात नाहीत तोपर्यंत आपण स्वामींच्या जवळ गेलेलो नाही. तुम्हाला पटत नसेल मी सांगतो, म्हणजे फार सोपे सोपे उदाहरण आहेत, लक्ष द्या. काय झालं? जुना काळ, जुन्या काळामध्ये गावगाडा असायचा. आता आपण सगळे खेड्यातली माणसं आहेत, कोल्हापूरच्या जवळची, आसपासची, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून आलेली आपण मंडळी. ऐका इकडे, पूर्वीचा काळ, खेडेगाव, आणि अख्ख्या गावामध्ये पाणी पिण्यासाठी एकच विहीर होती. पूर्वीचा काळ, बोरची व्यवस्था नाही. आणि मग काय झालं, त्या गावामध्ये 2 कुत्रे भांडण करता करता, 2 कुत्रे, हे 4 पायाची सांगतोय मी, हे लक्षात घ्या. ती 2 कुत्रे भांडण करता करता त्या विहिरीमध्ये जवळ गेली आणि विहिरीत पडली. माझं उदाहरण नीट आहे का? तर विहिरीत पडली. 2-4 दिवस झाले कुणी पाहिलं नाही, ती तशीच मेली, सडली विहिरीत. 4थ्या दिवशी एका सद्ग्रस्तानं पाणी वर काढलं तर त्याच्या लक्षात आलं विहिरीतलं पाणी घाण झालं, दूषित झालं. आणि मग काय झालं म्हणून वाकून पाहिलं तर त्याला लक्षात आलं विहिरीमध्ये 2 कुत्रे मरून पडलेत. आणि मग त्यानं काय केलं ऐका, अख्खा गाव जमा केला. इकडे या, इकडे या, आपल्या गावच्या पाणी पिण्याच्या विहिरीमध्ये 2 कुत्रे मरून पडलेत, बघा काढताय काय, कसं काय करायचं, पाणी प्यायला नाही अख्ख्या गावाला. मग गावानं ठराव केला, गावही हुशार, ते अख्ख्या गावानं सांगितलं एक काम करा, पाण्याची दुर्गंध येते आणि मग हे दुर्गंध घालवायची असेल तर आपल्याला एक काम करावं लागेल, अत्तर आणावं लागेल. काय करावं लागेल? अत्तर. आणि मग अख्खं जवळचं बाजारात गेले, अत्तर घेऊन आले, विहिरीमध्ये टाकलं. 2 दिवस अख्ख्या गावाला अत्तराचाच वास. पण 3ऱ्या दिवशी पुन्हा दुर्गंधी तशीच. पुन्हा म्हणले आता काय होत नाही, एक काम करा म्हटले, यानं होत नाही ना, सगळ्या तीर्थांचं पाणी आणा आणि ते या विहिरीमध्ये सोडा. सगळ्या तीर्थांचं पाणी आणलं, सोडलं, वास तसाच, दुर्गंध तशीच. 3रा उपाय केला, ते म्हणले एक काम करा, नाम सप्ताह करा, सप्ताह करा. कारण सप्ताह केला तरी सप्त्याचं किती फळ आहे. अरे दूषित झालेलं अमृत सुद्धा पवित्र करू शकतो हे नाम. तर मग हे पाणी काय, ते म्हणले सप्ताह करा. चांगला, सगळे महाराज सांगितले, कीर्तन भजन सगळं सुरू झालं. 8व्या दिवशी सप्ताह संपला पण पाणी काय गोड झालं नाही. आणि मग एक साधू जवळ आला, अख्खं गाव चिंतेमध्ये बसलेलं. साधूनं विचारलं काय झालं? काय नाही झालं महाराज, गेले 15 दिवस झालं गावाच्या विहिरीमध्ये 2 कुत्रे मरून पडलेत, गावाला पिण्यासाठी पाणी नाही, काय करावं काही कळेना.
आणि मग साधूनं एकच वाक्य सांगितलं, लक्ष देऊन ऐका. साधूनं सांगितलं, का रे काय काय केलं तुम्ही? ते म्हणले, अत्तर टाकलं, तीर्थाचं पाणी टाकलं, नवे नवे सप्ताह केला. साधूनं सांगितलं, एवढं सगळं केलं, पण ते पडलेले 2 कुत्रे बाहेर काढले का? ते बाहेर काढले का? तर सगळ्या गावानं सांगितलं, नाही काढले गड्या. आणि मग ऐका, अख्ख्या गावाला साधूनं सांगितलं, हे बघा, तुम्ही 1000 उपाय केले तरी त्याला पर्याय काही नाही. तुम्ही जोपर्यंत विहिरीतले 2 कुत्रे बाहेर काढत नाही तोपर्यंत विहिरीतलं पाणी शुद्ध होणार नाही. आता माझं वाक्य नीट ऐका, तुम्हाला कळेल ती विहीर कोणती आहे. ती विहीर ही आहे. आणि या विहिरीमध्ये 2 कुत्रे पडलेत, एक काम नावाचा आणि दुसरा क्रोध नावाचा. जोपर्यंत हे 2 कुत्रे या अंतःकरणातून आपण बाहेर काढत नाही तोपर्यंत मला वाटतं आपलं पाणी गोड होणार नाही. याचा अर्थ अंतःकरण शुद्ध होणार नाही. आणि स्वामींना दुसरं काही लागत नाही. ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे, ज्याचं मन निर्मळ आहे, त्याला स्वामी भेटू शकतात. जैसी गंगाबा है जैसे जाते मन, जैसी गंगाबा है जैसे जाते मन, भगवंत दया देवे, भगवंत दया देवे. जैसी गंगाबा है जैसे जाते मन, जैसी गंगाबा है जैसे जाते मन, भगवंत दया देवे, भगवंत दया देवे. ज्याचं मन निर्मळ झालं ना त्याला स्वामी भेटल्याशिवाय राहत नाही. ज्याचं गंगेसारखं, गंगा अतिशय पवित्र निर्मळ आहे, आणि असं अंतःकरण करावं लागतं. ह्या वारीचा, या सोहळ्याचा उद्देश तरी काय आहे सांगतो, इकडं आहे का. इच्छा पूर्ण होणार आहे नाही असं नाही, पण इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला अगोदर स्वामींचे मनापासून भक्त व्हावं लागेल. जोपर्यंत भक्त झाला नाही ना, आणि इकडं आहे का, मला काहीतरी मिळावं आणि 1 वर्षात मिळावं. 1 वर्षात सोडा, किती दिवसाचा सोहळा आहे? 12 दिवसात काहीतरी मिळावं अशी अपेक्षा करून जे इथं येतात, स्वामी त्यांना काही देत नाहीत. आता सांगतो, त्या अपेक्षेने येऊ सुद्धा नका. आमचं बोलणं झालं मगाशी, त्यांनी सांगितलं माणसाला अपेक्षा फार आहेत. माझं वाक्य नीट आहे का, स्वामी अपेक्षा पूर्ण करणार नाहीत असं नाही. प्रत्येक कितीतरी उदाहरण आहे, स्वामींचं चरित्र काढा, वाचा, लक्षात येईल. स्वामींची ज्यांनी निष्काम भावनेनं सेवा केली अशा कित्येक जणांची कामना स्वामींनी पूर्ण केली. मंगळवेड्याचा प्रसंग सांगितला स्वामींच्या जीवनातला, तुम्ही चरित्र वाचलेलं आहे. एक सामान्य मनुष्य जो रात्रंदिवस स्वामीची सेवा करायचा, काही अपेक्षा नाही. स्वामींना इच्छा झाली, ते म्हटले 1 दिवस याच्या घरी जेवण्यासाठी जावं. मग जेवण्यासाठी म्हणून स्वामी जातात. ऐका, जेवण्यासाठी गेले, स्वामीनं सांगितलं मला जेवायला द्या, पण दूध आणि भात द्या. ऐका, त्याच्या घरात गाय होती, पण ती सगळी भाकड, दूध देणारी नाही. स्वामीनं सांगितलं दारात गाय उभी आहे ना, त्या गायीचं दूध आणि भात मला जेवायचं. तो सामान्य सेवक होता. म्हटला स्वामीजी, अहो गाय आहे दारात, पण लय खूप वर्ष झालं गाय दूध काही देत नाही, भाकड गाय आहे. तुम्हाला जेवण करायचंय, दूध भात खायचंय, मी शेजारून दूध आणतो आणि तुम्हाला देतो. इकडं आहे का, मागितलं काही नाही. स्वामींनाही सांगितलं, अरे मला दूध भात खायचा आहे, पण दारात जी गाय उभी आहे. आता स्वामीचा स्वभावच तसा होता. महाराज ते काही सामान्य नाही. स्वामी म्हणजे त्यांचं बोलणंही तसं आणि राहणं, संत महात्म्य हे अवलिया महात्म्य असतात. तर स्वामींनी सांगितलं मला जी दारात गाय आहे त्या गायीचंच दूध खायचंय. ती म्हणला, अहो स्वामी दूध देत नाही गाय, भाकड गाय आहे, काय करणार. स्वामींनी एकच वाक्य सांगितलं, लक्ष देऊन ऐका. स्वामी त्या गायीजवळ जातात आणि गायीच्या पाठीवर हात फिरवला आणि गायीला सांगितलं, का ग, हा गरीब आहे, माझा सेवक आहे, किती दिवस याला उपाशी ठेवणार आहे.
गायीच्या पाठीवर हात फिरून एक वाक्य सांगितला आणि आश्चर्य काय बघता, दुसऱ्या क्षणाला गाय दूध द्यायला लागली. हे कुणामुळं? हे जसं घडलं तसं सांगतो मी, आणि तुम्हाला पाहायचं असेल गाय तर मंगळवेढ्यात जावा, हे का नाही? आता जाणारच आहे तुम्ही. पण स्वामीच्या जीवनामध्ये ज्यांनी निष्काम सेवा केली त्यांना स्वामींनी भरपूर दिलं. असे आता खूप उदाहरणं आहेत, वेळ आपल्याकडे कमी आहे. स्वामींचा महिमा सांगतोय, चरणाचा एक महिमा आहे आणि स्वामींच्या मुखाचा एक महिमा आहे. स्वामींचं मुख पाहिलं की आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. माझं वाक्य लक्ष देऊन ऐका, तुम्हाला वाक्य सांगतो. तेरी किस्मत का कोई तुझसे छीन नहीं सकता, तेरी किस्मत का कोई तुझसे छीन नहीं सकता, लेकिन स्वामी की कृपा हो गई, जो तेरे नसीब में नहीं था वो भी तुझे मिल सकता है, वो भी तुझे मिल सकता है. जे आपल्या नशिबात नव्हतं ते सुद्धा आपल्याला मिळेल. वाक्य नीट आहे का पुन्हा एकदा? आपल्या नशिबात एखादी गोष्ट लिहिलेली असेल, ती गोष्ट जगात कुणीही तुमच्याकडून हिसकावून घेऊ शकत नाही. नशिबात लिहिलेलं तुम्हाला मिळणारच आहे. पण त्याही पेक्षा सांगतो, स्वामींची जर कृपा झाली तर जे नशिबात सुद्धा नाही ती सुद्धा मिळल्याशिवाय राहणार नाही. स्वामीच्या कृपेच आहे. सांगतो ऐका. आणि मग ती कृपा कशी होईल? महाराज आम्हाला सांगा ना, स्वामींची कृपा आमच्यावर कशी होईल? तर तुकोबारायाकडे गेले आणि त्या भक्ताला तुकोबारायांनी सांगितलं कशी होईल. केलो तैशा परी चंदनाने बोरी व्यापियली. महाराजांनी सांगितलं, उदाहरण दिलं, फार गोड उदाहरण आहे. सरता याचा अर्थ स्वीकार करणे. आणि स्वामींनी आपला स्वीकार केला. कसा केला? महाराज म्हणतात, चंदनाने बोरी व्यापियले. बोरीचं झाड माहित आहे? बोर खातो की आपण? बोराचं झाड माहित आहे? सगळ्यात काटेरी झाड कशाचं असेल तर ते बोरीचं झाड आहे. कशामुळं? त्याचा काटा कसाही तुम्ही जावा, कसा असतो? वाकडा काटा. एकदा का अंगात शिरला, पाया शिरला का लवकर निघत नाही. असे बरेच वाकडे काटे असतात, नाही का? तो वाकडा काटा, तो शिरला, बोरीचा काटा. पण महाराजांनी सांगितलं, बोरीचं झाड कितीही काटेरी असलं तरी सुद्धा त्याचा स्वीकार चंदन करत आणि त्याला आपला स्वतःचा सुगंध देत. चंदनाचे गुण नीट आहे का? चंदनाचा पहिला गुण आहे शीतलता देणं.
आणि दुसरा गुण आहे आपला सुगंध जगाला देणं. चंदन स्वतः झिजतं पण जगाला सुगंध देतं. हा चंदनाचा गुण आहे. सांगतो काय झालं. जंगलामध्ये चंदनाचं झाड वाढायला लागलं. चंदनाच्या झाडाच्या शेजारी लिंबाचं, बोरीचं, बाभळीचं झाड वाढलं, सोबत वाढलं. तर चंदनानं आपला स्वतःचा सुगंध बोरीच्या झाडाला, बाभळीच्या झाडाला आणि कडू असणाऱ्या लिंबाच्या झाडाला सुद्धा दिला. पण गोष्ट अशी झाली, त्या चंदनाच्या झाडाच्या शेजारी एक बांबूचं झाड, वेळूचं झाड वाढलं. तर चंदनानं आपला सुगंध वेळूच्या झाडाला दिला नाही. त्या झाडाला राग आला. रागात रुसलेलं झाड अक्कलकोटच्या स्वामींच्या दरबारात गेलं आणि स्वामींकडे विनंती केली, स्वामीजी, अहो या चंदनानं वेळ माझ्या सोबत वाढल्यानंतर कडू असणाऱ्या लिंबाला, बोरीला, बाभळीला सुगंध दिला. मी सोबत वाढलो, मला नाही हो सुगंध दिला. स्वामीनं त्याच्याकडे पाहिलं. लक्ष देऊन ऐका. स्वामीच्या लक्षात आलं की वेळूचं झाड वाढले खरं आहे पण त्याच्या वितीला काय आहेत, गाठी आहेत, गाठी. आणि स्वामींनी सांगितलं, अरे वेळू, तुला जर वाटत असेल चंदनानं तुझा स्वीकार करावा तर तुझ्या अगोदर गाठी सुटल्या पाहिजे, गाठी निघाल्या पाहिजे भल्या माणसा. आणि मग ऐका, स्वामींनी त्याच्यावर कृपा करावी. त्याला जवळ घेतलं आणि वेळूच्या सगळ्या गाठी स्वामींनी काढल्या. संदेहाच्या सुटल्या गाठी. झालो कोणी सीता झालो कोणी सीता स्वामींनी वेळूच्या झाडाला म्हणजे बांबूच्या झाडाला, काठीला जवळ घेतलं आणि त्याच्या सगळ्या गाठी काढल्या. ऐका, आणि पहिली गाठ सांगितली ती संदेहाची. यात्रेत येतोय ना, वारीला येतोय ना, सोहळ्यात येतोय ना, आणि स्वामींच्या सोहळ्यात येत असताना मनात कुठलाही संदेह ठेवायचा नाही. इथं संदेह ठेवायचा नाही. म्हणजे कसं असतं, इकडं आहे का, व्यवस्थापक करणाऱ्या माणसाकडे खूप जबाबदाऱ्या असतात आणि मग काही गोष्टी कमी जास्त होतात. व्यवस्थापनामध्ये बदल झाला, थोडी चिडचिडही होते, नाही असं नाही. पण याचा अर्थ संदेह करायचा नाही. तर लोकांना संदेह एवढा असतो. सुहास महाराज, मला माहिती आहे, याची जाणीव आहे. एखाद्यानं सप्ताह केला गावामध्ये आणि सप्ताह चांगला पार पडला तर जो संयोजक असतो त्याला म्हणतात हिशोब नाही दिला म्हणजे यानं पैसा खाल्ला असेल. हा संदेह आहे ना. स्वभाव माणसांचा असा आहे. मी तुम्हाला कीर्तन झाल्यावर सांगेल, पाटील साहेब सगळ्यांना सांगेल. माणसांचा स्वभाव असा आहे, स्वतः तर परमार्थ करत नाहीत पण एखादा करत असेल चांगला, पुढं होऊन करत असेल तर त्याला सुद्धा करू देत नाहीत. माझं वाक्य आज एवढंच घेऊन जातो मी कीर्तनातून. एक वेळेत तुम्हाला, एका वेळेस तुम्हाला परमार्थ करता नाही आला तरी चालेल. तुम्हाला परमार्थ नाही करायचा, करू नका. पण जे परमार्थ करतात त्यांना तरी आडवं जाऊ नका.
त्यांना तरी आडवं जाऊ नका. काय गरज आहे? अरे जे करतात स्वामींची सेवा करतात त्यांना काहीतरी नावं ठेवायची, त्यांना काहीतरी बोलायचं, काय गरज आहे? महाराज, या जगामध्ये सगळे पाप कुणाला लागत असेल तर म्हणतात जे दुसऱ्याची निंदा करतात ना, जे दुसऱ्याला नावं ठेवतात त्यांना खूप पाप लागतं, खूप पाप लागतं. आता किती लागतं मला सांगायचं नाही, ते आपापलं बघून घ्या. कारण आपण दुसऱ्याची किती निंदा करतोय, किती कुणाला नावं ठेवतोय. तर महाराजांनी एक प्रमाण दिलं, याला फार गोड आहे. महाराज म्हणले, निंदकाचे घर असावे शेजारी. तो काय करतो निंदक? तो दुसऱ्याची उणी धुनी करतो आणि आपल्याकडं पाप घेतो, पाप घेतो, दुसऱ्याचं पाप आपल्याकडं घेतो. मग लक्षात घ्या, माझं वाक्य नीट ऐका. आजच्या स्वामींच्या या सोहळ्यातून एक वाक्य घ्या की कधी कुणाची निंदा करायची नाही. निंदा करणे ही गाठ आहे. आणि स्वामी काय करतात? पहिल्यांदा ही गाठ काढतात. ही गाठ निघाली, संदेहाची गाठ सुटली. वेळूच्या आता भरपूर गाठी आहेत, मला सांगता येतील, पण मला आता वेळ मर्यादित आहे. बरोबर, दुसरी एक गाठ सांगतो आणि शेवटाकडे येतो. पहिली गाठ आहे संदेहाची आणि दुसरी गाठ आहे दुसऱ्याचं चांगलं होऊ लागलं की आपल्याला बरं दिसत नाही. गाठच आहे महाराज. शेजाऱ्यानं बंगला बांधला की आपल्या पोटात काय होतं? दुखायला लागतं. ही गाठ आहे ना. अहो, शेजाऱ्यानं 4 व्हीलर गाडी घेतली, पूजेला तुम्हाला बोलवलं, साहेब या पूजेसाठी. हा पूजा करून आला. बायकोनं विचारलं कुठं गेला होतात? कुठं गेलो होतो काय? शेजाऱ्यानं 4 व्हीलर गाडी घेतली. बायको म्हणली, अहो चांगलं झालं शेजाऱ्यानं गाडी घेतली, ह्यानं गप असावं, हप्त्यावर घेतली असं. त्याला काय एवढं का पैसे? अरे का जळायचं? कशासाठी गाठ? त्यानं घेतली, तू त्याच्यापेक्षा मोठी घे. त्यानं घर बांधलं, त्याच्यापेक्षा मोठं बांध. त्यानं शेती घेतली, त्याच्यापेक्षा 4 एकर जास्त घे. पण ऐका, जळणे हा स्वभाव महाराष्ट्रातल्या लोकांच्या रक्तातच आहे. हा रक्तातच आहे. मोठं एखादा होऊ लागलं, समोर एखादं जाऊ लागलं की त्याचा पाय कसा ओढायचा हे आपल्याला चांगलं जमतं. पण माझी विनंती असे, जळू नका गड्या, कुणावर जळू नका. जळण्यानं काही होत नाही. जळण्यानं त्याचं भलंच होत राहतं, पण आपण माघारी येतो. जळण्यानं त्याचं काही होत नाही, आपण स्वतः आतून जळत असतो. म्हणून एक वाक्य लक्षात घ्या, जळणं सोडा. शेजाऱ्यावर जळणं सोडा, भाऊकीवर जळणं सोडा, आपापल्या पाहुण्या रावण्यात जळणं सोडा, गावकऱ्यावर जळणं सोडा. गावातला एखादा मोठा होत असेल तर त्याला मोठं करण्याची जबाबदारी तुमची. मग स्वामी काय करतात? पहिली गोष्ट, मनातले विकार घालवतात, संदेह घालवतात. आता काय केलं नीट ऐका. स्वामींनी त्या वेळूच्या काठीच्या जेवढ्या गाठी होत्या त्या सगळ्या काढल्या आणि त्याच्यामध्ये एक वारकऱ्याची, भक्ताची आपली काय कुठली पताका, भगवी पताका वेळूच्या काठीत घातली. आता काय झालं नीट ऐका. वेळूची काठी आणि भगवी पताका घेऊन एक स्वामी भक्त कोल्हापूर ते अक्कलकोट पायी वारी 12 दिवसाची केली. स्वामीच्या दरबारात गेला आणि स्वामींच्या दरबारात गेल्यावर पुजाऱ्यानं पाहिलं स्वामींच्या की एक भक्त आलाय, स्वामींचा भक्त आलाय, हातामध्ये भगवी पताका आहे. आणि मग त्यानं काय केलं? स्वामींना जे चंदन लावतात ना ते चंदन घेतलं आणि वेळूच्या काठीला लावलं. काठी म्हणजे आता काठी राहिली नाही, ती ध्वजा झाली, ती पताका झाली. आणि त्या पताकेला जसं चंदन लावलं तसं वेळूला आनंद झाला. आणि वेळू म्हणला, का रे चंदना, अरे जंगलात आपण सोबत वाढलो, पण तू साधा तुझा सुगंधही मला दिला नाही, पण आज तू माझी पूजा करतोय, कसं काय? तर त्याचं वाक्य नीट ऐका. स्वामींच्या दरबारात चंदनानं वेळूच्या काठीला सांगितलं, अरे वेळू, तू जंगलात होता, वनात होता, त्यावेळेस तुझ्या अंतकरणात भरपूर गाठी होत्या. तू स्वामींच्या दरबारात आला आणि स्वामींनी तुला अतिशय निर्मळ केला, तुझे सगळे दोष घालवले. परिणामता मला आज तुझी पूजा करावी. बंधनापासून उकलला गाठी, बंधनापासून उकलला गाठी, बंधनापासून उकलला गाठी, बंधनापासून
गाठी बंधनापासून